नमस्ते. तर आपण मागील व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये येणारे दोन थेरम्स, कारण बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी या दोन्ही थेरमचा महत्त्वाचा वापर होतोय. तर पहिली थेरम्स आपण अभ्यासलेली आहे. तर आज या व्हिडिओमध्ये सेकंड थेरम जो येतो तो प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. मग हा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचं स्टेटमेंट प्रिन्सिपल काय असेल आणि त्याचबरोबर हे डेरिव्हेशन्स डिराईव्ह कसं करायचं आहे ते आपण पाहतोय. तर पाहूया प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. तर बोर्डकडे येऊया आपण. बोर्डकडे आल्यानंतर पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, ॲक्सिस. काय घेतो आपण? ॲक्सिस. म्हणजे याचा निश्चितच इथं काय असणार आहे, 2 or more ॲक्सिस इथं असणार आहेत. त्या ॲक्सिसचं रिलेशन असणार आहे परपेंडिक्युलर, म्हणून या थेरमला आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस असं म्हणतोय. ही थेरम डिराईव्ह करण्यापूर्वी मागील थेरम होती पॅरलल ॲक्सिस, आणि पॅरलल ॲक्सिस हे जे थेरम डिराईव्ह केले ते ओनली रिजिड बॉडीवरती असणार आहे, आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस हा जो डेरिव्हेशन्स डिराईव्ह केला आहे तो प्लेन लॅमिनार बॉडीजमध्ये असणार आहे. मग आता प्लेन लॅमिनार बॉडीज म्हणजे काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल आपण लॅमिनार म्हणजे थिन पेपर. समजा एखादं सर्टिफिकेट आपण लॅमिनेटेड करतो, कशानं? ट्रान्सपरंट थिन पेपरनं लॅमिनेट करतो, म्हणजेच तो अगदी थिन पेपर असणार आहे, थिन प्लेन सरफेस असणार आहे, त्याला आपण लॅमिनार बॉडीज असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ही थिन सरफेस आहे, लॅमिनार बॉडीज आहे. अशा लॅमिनार बॉडीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे? परपेंडिक्युलर ॲक्सिस प्रिन्सिपल डिराईव्ह करायचे. आणि हे डिराईव्ह करत असताना आपले डायग्राम महत्त्वाचे, ती डायग्राम ड्रॉ करतोय आणि त्यानुसार मी तुम्हाला दाखवतोय. बघा, सपोज वी से कन्सिडर दिस इज द प्लेन लॅमिनार बॉडीज. म्हणून लॅमिनार थिन लॅमिनार आहेत, म्हणून मी अशी थोडीशी त्याला तुम्हाला लॅमिनार बॉडीज ओळखण्यासाठी हे दाखवतोय. दिस इज द लॅमिनार बॉडीज. इथे दिले ते दिस इज द लॅमिनार बॉडीज. लॅमिनार बॉडीज, लॅमिनार बॉडीज वरतीच प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस डिराईव्ह केले. यामध्ये त्या बॉडीचा एक पॉईंट सिलेक्ट करूया. त्या पॉईंटला ओ हे लेटर मी देतोय. ह्या ओ पॉईंट पासून त्या लॅमिनार बॉडीज मध्येच इन द प्लेन मध्ये असणारा एक्स ॲक्सिस घेऊया. समजा हा लॅमिनार बॉडीज आहे, त्या लॅमिनार बॉडी मध्येच असणारा हा पॅरलल प्लेनला असणारा काय घेऊया आपण? एक्स ॲक्सिस घेऊया. म्हणून त्याला इन द लॅमिनार असं वर्ड द्यायचं. दिस इज द एक्स ॲक्सिस. ओके, एक्स ॲक्सिस. समजा ही लॅमिनार बॉडी त्या एक्स ॲक्सिस होती रोटेशन्स घेत असते, त्यावेळी त्या टोटल लॅमिनार बॉडीच्या अबाउट एक्स ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला आपण सिम्बॉल देऊया आय एक्स. सेकंड ॲक्सिस घेऊया आपण वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणून आपण वाय ॲक्सिस घेऊया. दिस इज वाय ॲक्सिस. दिस बॉडी वी से कन्सिडर रोटेट्स अबाउट वाय ॲक्सिस. Then moment of inertia of this laminar body we say later Iy. And third axis is a z axis. This z axis is a perpendicular to the plane of lamina. This is laminar bodies. X axis in this direction, y axis in this. These two axes are in the plane, but z axis we can show here in this figure perpendicular to the laminar bodies. And so here this is z axis. Suppose the body rotates about z axis, about z axis, then the moment of inertia about z axis we call later here Iz. These three axes are mutually perpendicular axis in the plane laminar bodies. X axis and y axis are in the plane,
x-axis and y-axis are in the plane, but z-axis are perpendicular. Now about these relations, these x-axis and y-axis are where the intersecting points. In that same point, z-axis cuts the laminar. So according to these three axes gives the relations and algebraic methods to write here statement Iz is equal to the Ix plus Iy. What is Iz? Iz is the moment of inertia of a plane lamina bodies about perpendicular axis to the plane. त्या प्लेनला तो perpendicular axis आहे. What is Iz? Iz is the moment of inertia about perpendicular axis of a plane laminar bodies. What is Ix? Moment of inertia about an axis in the plane. What is Iz? Y? Moment of inertia of about an axis in the plane of the laminar bodies. These two are in the plane and Iz's are perpendicular to the plane of the laminars. So relation between these two here, that algebraic methods is called as a principle of perpendicular axis. Why are called perpendicular axis? These three axis of rotations are perpendicular to each other, mutually perpendicular to each other, and their relations gives Iz is equal to Ix plus Iy. So how can write the statement? How can gives the principle of perpendicular axis? Now first, this is the laminar bodies. Moment of inertia of a plane laminar bodies about perpendicular axis is equal to the sum of moment of inertia of a two perpendicular axis in the plane laminar bodies, where the intersecting at that point the perpendicular axis cuts the lamina. This is the sum of. या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सिपल सांगते. पुन्हा एकदा मी सांगते प्रिन्सिपल. मोमेंट ऑफ इनर्शिया of a plane laminar bodies about perpendicular axis is equal to the sum of moment of inertia of two perpendicular axes in the plane laminar bodies, where the intersects the perpendicular axis cuts the lamina. This is the principal axis of perpendiculars. So now we can derive. Now derivations of these algebraic terms Iz is equal to Ix plus Iy. How can derive this? Same. We can select a small element of the laminar bodies. Its mass is dm and their positions is p. डिराइव करत असताना कोणत्याही बॉडीचा आपण स्मॉलर एलिमेंट सिलेक्ट करतोय आणि त्यावरून आपण डेरिव्हेशन्स करतो. आता हा जो p पोझिशन्सला स्मॉल एलिमेंट असणारा dm हा पार्टिकल्स आहे. त्यानंतर आपल्या डेरिव्हेशन्स करण्यासाठी अरेंजमेंट महत्त्वाचे आहे. p पोझिशन्स वरून x ऍक्सिस वरती आपण काय करूया, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया. म्हणजे द लाईन ड्रॉन्स परपेंडिक्युलर फ्रॉम p positions of the particle on x axis, where the intersect we call later here n. Now similarly perpendicular line drawn from the p
positions on y-axis and in this way. Okay, this is perpendicular. The intersecting point we say call here M. Now again perpendicular line from the z-axis. This is the OP. This is the O to P. The ON distance is the distance covered in the plane of particle P on x-axis. That is ON distance is an x. P particles हा y-axis वरचा डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते आपण रिप्रेझेंट करतोय OM न दाखवतोय आणि म्हणून OM हा काय असणार आहे y कोऑर्डिनेट. तर OM PN हा रेक्टँग्युलर्स आहे. That's why this side is equal to this side, and so that OM is equal to NP, and it is also represented distance y. Now this again opposite sides ON is equal to the MP. ON is equal to the x, therefore OMP is equal to also x. This is the arrangement to derivations of perpendicular axis. Now we calculate first the moment of inertia of a smaller element having its mass dm and its distance from x-axis we know here y, distance from y-axis we know this x, and distance from z-axis this is OP. Therefore first we can calculate here moment of inertia of element about x-axis. Therefore एलिमेंटचा मास दिलेला आहे दॅट इज dm आणि त्या एलिमेंटचं y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स np, and so this np स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे y स्क्वेअर. You substitute this is y square distance square into mass dm. This is the only moment of inertia of elements about x-axis. But this laminar body is consisting such a same massive particles of the bodies. And then by using integrations of the moment of inertia of elements to find the total laminar bodies of the moment of inertia about x-axis, and this is represent Ix moment of inertia of a laminar bodies about x-axis is equal to the, by using integrations, moment of inertia of elementary y square dm. Here call equation number 1. Similarly, moment of inertia of a element about y-axis, so here same, this is the element of mass dm, y-axis, distance is mp, that is represented x coordinate x. Therefore mass distance we are knowing these values. Therefore direct you calculate moment of inertia of element about y-axis is equal to distance square, that is x square into mass. So again here by using integrations to calculate the total moment of inertia of laminar bodies about y-axis, and therefore it is represent later Iy is equal to, by using integration, moment of inertia of element x square dm. Here this is called equation number 2. Similarly third axis is a z-axis, and that's why moment of inertia of z-axis of a element म्हणूया आपण moment of inertia of element about z-axis, same pattern about z-axis, same pattern here, that is about x-axis. Similarly these p positions of the particles having mass is dm and distance from p positions to z-axis OP, and therefore
it is represented distance square OP square into dm. By using integrations to find total moment of inertia of a laminar body is about z-axis by using integration, and it is represented Iz is equal to the integrations of OP square dm. Equation number 3. Equation number 3. So we want here the statement Iz is equal to Ix plus Iy. Left side in this statement is Iz. Now we can see the equation number 3 Iz. Then we simplify. Left side is already here given. Only for simplify the right sides, and therefore this is here Iz is equal to the integrations of OP square dm. Now from figure कडे आपण from figure triangle OPN we can select here triangle OPN is an right angle triangle, and that is right angle triangles by using principle of Pythagoras. OP square is equal to the ON square plus NP square. ON square plus NP square. And these values are substituted in these relations. Equation number 3. Therefore, Iz is equal to integrations of OP square values here substitute ON square ON square plus NP square into dm. Simplify this equation. Integrations of ON square into dm. Now splitting this ON square dm plus integrations of NP square dm. आपण इथं स्प्लिटिंग करून घेतलेलं आहे. आता स्प्लिटिंग केल्यानंतर काय मिळेल पहा, इथं बघूया आपण. स्प्लिटिंग केल्यानंतर काय मिळालेलं आहे ते बघूया इथं. What is ON square? O to N x. Substitute करें. Therefore, Iz is equal to integrations of ON square x square dm plus integrations of NP square. NP is a distance y square y square. Integrations of y square dm. From equation number 1 and 2. 1 is a y square dm Ix and x square dm Iy, and therefore this theorem Iz is equal to Ix plus Iy. This is the proof principle of perpendicular axis. Why are called? These three axes are mutually perpendicular to each other. And this Iz is a perpendicular axis to the plane laminar bodies. Ix, Iy is in the plane parallel to the plane of the given laminar bodies. And where these two parallel to the plane and mutually perpendicular axes are intersect, at that point their perpendicular axis is cuts. Okay, this is the relations, and so we can derive this. Iz is equal to the Ix plus Iy. तर या प्रिन्सिपलचा वापर कशासाठी करायचा आहे, तर आपल्याला सेंट्रल ॲक्सिस ची बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेली असेल तर पुन्हा एनी अदर बॉडीज एनी अदर रिलेशन्स मध्ये असणाऱ्या ॲक्सिस ऑफ रोटेशन अराउंड दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन्स आपल्याला सहजरित्या मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येते. याचे प्रिन्सिपल याचे रिलेशन्स आपण नंतर पाहणार आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट ॲप्लिकेशन्स आपण पाहूया, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतात त्या दोन्ही प्रिन्सिपलचा वापर करून. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणती एनी अदर बॉडीज असेल तर ती सुद्धा सहजरित्या काढता येईल. धन्यवाद. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओज अपलोड होतील. थँक्यू.